काल रात्री पहाटेपर्यंत जागा होतो. विचार विनिमय केला. काल रात्री पहाटेपर्यंत जागा होतोय. विचार विनिमय केला. विचार विनिमयच करत असतो, अभ्यास करत असतो की संदीप माळवी आता महिनाभरात सेवानिवृत्त होत आहेत. आणि महिनाभरात सेवानिवृत्त होत असताना माझा जो काही प्रमोशनचा दुर्धर प्रश्न आहे, मी सेवानिवृत्त झालो. लोकांना वाटतं अरे सेवानिवृत्त झाल्यावर आता काय गरज आहे? नाही, गरज नाही आहे. त्यात कायद्याचा भाग आहे. शासन सेवा नियमावली हा कायद्याचा भाग आहे. जर मी सेवेमध्ये असतो, त्या काळी जर 2015 मध्ये आयोगाने दिलेल्या आदेशानुसार जर मला वेळीच प्रमोशन दिलं असतं, प्रक्रिया केली असती, तेव्हा आज सेवेमध्ये कार्यकारी अभियंता, उपनगर अभियंता, अतिरिक्त नगर अभियंता पर्यंत पोहोचलो असतो. मग पुढे नगर अभियंत्याचा पण चान्स मिळाला असता, ज्या दोघं तिघांना मिळाला. लालासाहेब गेले, अवसरमलला मिळाला. अवसरमल गेले, अनिल पाटीलला मिळाला. अनिल पाटील गेले, खांडपेकरला मिळाला. खांडपेकर गेले, खटाळ्याला मिळाला. सगळ्यांना एक एक 2-2 वर्ष मिळाले ना, की नाही मिळाले? मला जर 2000 मध्ये जरी मिळाले असते ना, तर मला 3 वर्ष काम करायला मिळाले असते 2023 पर्यंत. 3 वर्ष तरी मी नगर अभियंता असतो ना. हा जो जीवनातला अविभाज्य भाग आहे, ही गोष्ट परत न येणारी आहे, जे कायद्याच्या चौकटीत आहे. मग या संविधानिक कायद्याच्या चौकटीसाठी मी भांडत आहे. आज माझ्यासारख्यावर धुरंधर अन्याय झाला. पदोन्नतीमध्ये अन्याय, अतिक्रमणला असताना विनाकारण निलंबन, ते पचवलं. 2014 पासूनचं जो दुर्धर 10 वर्षाचा प्रमोशनचा अन्याय पचवण्याचा प्रयत्न करतो, पचलं जात नाहीये. कोविडमध्ये 2020 मध्ये ऑगस्टच्या अचानक निलंबन आदेश, कारण की उपमुख्यमंत्री आत्ताचे आणि त्यावेळेस नगरविकास पालक त्यांचे कान भरले कोणीतरी कोविडमध्ये. ते होते गोल्डन गँग, नरेश म्हस्के, मोरके आणि ते नजीमुल्लाचं राबोडीचं बोकस प्रकरण, खोटं प्रस्ताव करणारे होते रामदास शिंदे. पण माझं निलंबनाचे कारण काय आहे? ही दुर्धर अवस्था आहे जी हृदयामध्ये टोचते मला. मी कोविड कालावधी जसं हे प्रकरण घडलं, 5 वर्ष झोपत नाही आहे रात्री, कंटिन्युअसली झोपत नाही. पहाटे जागा असतो, अभ्यास करतो, विविध पुस्तकं वाचतो, विवंचन करतो, कामामध्ये गुंतून ठेवतो स्वतःला. का? हे जे हृदयात टोचलंय ते हृदयामध्ये मोठं व्हायला नको, ते विसरण्यासाठी हे वेगळे कृत्य करतो. लोकांना वाटेल रवींद्र शिंदे वेडा झाला. वेळा नाही, आम्हाला कायद्याने ह्या लोकांनी वेळा बनवण्याची पाय आणली असती. पाय नाही तर मला आत्महत्या करण्याची वेळ आली होती. 2020 मध्ये जेव्हा माझं पहिलं निलंबन आलं अचानक, काही न करता. हां, मी जर चोरी, मारी, डकेती, खून, मर्डर केले असते तर मी पोलिसांमध्ये जाऊन बसलो असतो. परंतु काही न करता निलंबन हा कुठल्या बापाचं राज्य आहे? त्यामुळे वैतागलो, संतवलं. गार्डनमध्ये एकटंच बसलो. पहाटे 3-4 वाजेपर्यंत गार्डनमध्ये रडत बसलो. दुःख निवारायला कोणी नाही, दुःख सावरायला कोणी नाही. घरातले अर्धांगिनी पण सोबत या प्रकारामुळे माझ्यावर साथ दिली नाही. का? म्हणे तुम्ही काहीतरी चूक केली असेल, तुम्ही काहीतरी गडबड केली असेल, त्याच्यामुळे हे झालं असेल. म्हटलं मी काही चूक नाही, मी काही गडबड नाही आहे. आणि बोलणं हा संविधानिक अधिकार आहे ना. त्यामध्ये कशाला बोलायचं? आपल्याला नोकरी करायची आहे, नोकरीनुसार राहायचं. रे का बोलायचं नाही? का चोऱ्यांना चोरी करायला मुभा द्यायची का? कायदा आहे, संविधान आहे, घटना आहे. कोणी पाठीशी नव्हतं. एकटं रात्रभर रडत होतो. आलो घरी पहाटे 4 वाजता. ग्रिलवरती चढलो. उडी मारायच्या पवित्रात होतं. एवढं मानसिक तणावामध्ये होतं. हे मानसिक तणाव कोणी ओळखलं नाही माझं. कोणी ओळख नाही. एक मित्र, एक गुरुमित्र म्हणून जितेंद्र आव्हाड साहेबांकडे गेलो होतो. माहीत नाही जितेंद्र आव्हाड कुठल्या कामामध्ये होते. जितेंद्र आव्हाड साहेब ते माझ्यावर भडकले. संदीप जाधव होते समोर, विनाकारण भडकले. अरे काय तेच करतं, हेच करत काय? नका, आम्ही लाचार नाही आहोत. आम्ही लाचार नाही. चांगो शिंदेचं रक्त आहे, भक्त आहे. चांगो शिंदे जर स्वतःचं क्रिएशन्स आहे तर त्यांच्या मुलांकडे पण स्वतःचं क्रिएशन आहे. आम्ही जिथे हात मारू तिथे पाणी काढू असे शिंदे आहोत. आम्हाला काही सत्तेची गरज नाही, मंत्रिपदाची गरज नाही, कुठली गरज नाही. कायदा आणि संविधान, कायदा, घटना, लोकशाही आमच्यासाठी प्रबल आहे, तलवार आहे.
आणि माझ्या दिलेल्या वडिलांनी संघटना आहे मोठी, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन आहे, संस्थान आहे आमच्याकडे बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती. त्यामुळे आम्ही जे काही क्रिएशन्स करू ना ते सगळ्यांना पाणीच पाजू, हे एवढं शस्त्रास्त्र आहे. परंतु म्हणून मी पहाटेपर्यंत जागा विवेचन करतो की आपण गुन्हे दाखल करावे का नाही करावे, गुन्हे दाखल करावे का नाही करावे, गुन्हे दाखल करावे का नाही करावे. मग निर्णयांचे 5 वाजता मी असं आलो की हे जेवढे अधिकारी अडकलेत सगळ्यांवर ते फर्स्ट इंटेन्शन रिपोर्ट, फर्स्ट इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट, फर्स्ट इंटिमेशन रिपोर्ट, नॉट एन इन्व्हेस्टमेंट इंटेन्शन वगैरे, फर्स्ट इंटिमेशन लेटर FIR आम्ही दर्ज करतोय. त्याच्यामध्ये मोठ्या अधिकाऱ्यापासून तर क्लर्कपर्यंत सर्वच अधिकारी येतात, 5-6. होऊ द्या गुन्हा, पदाची चोरी, संविधानिक घटना पदाच्या, प्रशासनातील पदाची चोरी, ते पण मागासवर्गीयाचे होते. कोणी अजूनपर्यंत धक्का दिला नसेल तर हा रवींद्र शिंदे धक्का दिला. आणि संदीप मोवाळीला तर मी सोडणारच नाही. संदीप मोवाळीने माझ्या पदाची चोरी केलीच. आमचं दुर्धर संभाषण चालू होतं, मी बाहेर गावी होतो. कुठे होतो बरं, मे बी अलिबाग, सॉरी अलिबागला मी होतो. स्विमिंग पूलमध्ये मुक्त संचार करून मी फोन केले सगळ्यांना. आनंद कांबळेजींना पहिला फोन केला, आनंद कांबळेजी असं असं आहे, पदोन्नतीचा अन्याय आहे, बातमी करा. आनंद कांबळे बोलले तुम्ही या, प्रत्यक्ष करू. पण आनंद कांबळेने महापालिकेच्या विरुद्ध बातमी दिली नाही. ती याची मला खंत आहे. जे आपल्या बापाचे लेकरं, ते बापाचे लेकरच बापाच्या लेकराला साथ देत नाही तर जग काय साथ देणार. संदीप मोवाळी सांगतो बाबासाहेबांच्या रक्ताचा आहे, पण बाबासाहेबांचा तो लाचार दलाल आहे. लोकनाथ घाणेकरमध्ये करून अतिरिक्त आयुक्त एक घेतला. आता अतिरिक्त आयुक्त हे पद रोडे साहेबांचं आहे. रोडे साहेबांना विचारलं, रोडे साहेब बोलते जाऊ द्या शिंदे साहेब, आपल्याला जे मिळते त्यात समाधान मानायचं. हो समाधान मानायचं, पण त्याला नियमावली आहे ना. समाधान मानायच्या बरोबर आपल्याकडे जे आहे, आपल्या ताटात जे आहे तेवढंच खायचं. पण त्या ताटात खाणाऱ्याला ही ताटाचा परीघ आहे ना. मग त्या परीघाच्या बाहेर जाऊन जर कोणी घेत असेल लुटून तर त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. त्यामुळे संदीप माळी आता रिटायरमेंटचा शेवटचा महिना आहे. मी काही सोडत नाही, कारण मला जर न्यायच मिळाला नाही तर का सोडू. कार्यकारी अभियंता पदावरून संतुष्ट होऊन यावं लागलं. जो नगरी अभियंता पदाची व्यक्ती, दुर्धर शिक्षण आहे. त्यामुळे हा माझ्या डोक्यामध्ये आता जसं 1 तारीख आली, संदीप माळवीला नोकरीचे फायदे द्यायचे नाही, फंड नाही, ग्रॅज्युटी नाही आणि पेन्शन नाही. माझ्या आयोगाचा निर्णय जोपर्यंत येत नाही, जो 10-12 वर्ष प्रलंबित आहे, जो निर्णय झाला होता 2015 मध्ये, पण त्याची कार्यपूर्तता प्रशासनातील महापालिका अधिकाऱ्यांनी केली. ज्यांनी नाही केली त्यांना अटक होणं झाली पाहिजे ना. आयोग आहे मंत्रिपदाचा अधिकार आहे. आयोग म्हणजे मंत्रीचा अधिकार आहे. आयोग म्हणजे अनुसूचित जाती जमाती आयोग म्हणजे साधा सुद्धा नाही आहे. त्याला मंत्रिपदाचा दर्जा आहे, महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिपदाचा दर्जा आहे. असं तुच्छ समजले ठाणे महानगर प्रशासकीय अधिकारी सगळं तुच्छ समजतील, संविधानाला पण तुच्छ समजतील, घटनेला पण तुच्छ समजतील. त्याने योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. म्हणून आज रवींद्र शिंदे पहाटे रात्रभर जागल्यानंतर आज बेडवरती चहा नाश्ता आलेला आहे. लगेच कार्यकुशल होणार, पत्र तयार आहे आणि गुन्हा दाखल होणार. धन्यवाद.